Hello everyone. In this video, we will discuss about uniform circular motion. तर लास्ट व्हिडिओमध्ये हा एक क्वेश्चन होता. तर ह्या क्वेश्चनचा आन्सर आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू. हाऊ मेनी टाइम्स विल द ॲथलेट हॅव टू चेंज हिज डायरेक्शन ऑफ द मोशन टू कम्प्लीट द वन राउंड? ट्रॅक आपण कन्सिडर केला होता. त्या ट्रॅकवरती एक ॲथलेट, एक धावपटू धावत होता, रनिंग करत होता आणि प्रश्न हा होता की त्या वेगवेगळ्या शेप्स जे ट्रॅक आपण कन्सिडर केलेले होते, त्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल ट्रॅकसाठी त्या ॲथलेटला किती वेळा टर्न घ्यावा लागेल किंवा किती वेळा त्याला डायरेक्शन ऑफ मोशन चेंज करावी लागेल. त्यासाठी बेसिक कन्सिडरेशन आपण काय केली होती, तर ॲथलेट रनसाठी युनिफॉर्म स्पीड महत्वाचं म्हणजे तो ॲथलेट, तो धावपटू एका कन्सिस्टंट स्पीडनं, एका कॉन्स्टंट स्पीडनं तो रनिंग करत आहे. त्याचं स्पीडमध्ये तो व्हेरिएशन करत नाहीये. हा ॲथलेट रनिंग ॲट अ युनिफॉर्म स्पीड. Then second, athlete changes his direction of the motion at the corners of the track to keep himself in the track. Obvious. कॉर्नर जर आला तर तो त्याची गती किंवा त्याची जे काही स्पीड आहे ते मेंटेन ठेवण्यासाठी किंवा मोशन मध्ये राहण्यासाठी तो काय करतो, कॉर्नर आल्यानंतर डायरेक्शन चेंज करतो. वेगवेगळे शेप आपण कन्सिडर केले होते ट्रॅकचे. रेक्टँग्युलर ट्रॅक होता, हेक्झागोनल ट्रॅक होता आणि रेग्युलर ऑक्टॅगोनल शेप्ड ट्रॅक होता. आता आपल्याला डायरेक्शन माहित आहेत, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ अँड साऊथ. आपण वन बाय वन बघू. आपण पहिल्यांदा रेक्टँग्युलर ट्रॅकसाठी बघू. आता सपोज मी म्हणतो त्या रेक्टँग्युलर ट्रॅकवरती तो ॲथलेट पहिल्यांदा ह्या पोझिशनला होता, ए या कॉर्नरला होता. ए या कॉर्नर पासून हेडिंग टुवर्ड्स वेस्ट तो पश्चिमेकडे तोंड करून काय करत आहे, रनिंग त्यानं स्टार्ट केलेली आहे. हा आता ऑब्विस कॉर्नर आल्यानंतर तो काय घेणार, टर्न घेणार. डी पॉइंटला आल्यानंतर इथं कॉर्नर आहे, ही विल टेक द टर्न. तिथं काय घेईल, टर्न घेईल किंवा तिथं त्याची डायरेक्शन ऑफ मोशन जी काय आहे ती चेंज करेल. त्याच्यानंतर तो पुन्हा स्ट्रेट मध्ये ट्रॅव्हल करेल, रनिंग करेल. सी कॉर्नर आल्यानंतर पुन्हा त्याला डायरेक्शन चेंज करावी लागेल. पुन्हा मग त्याची मोशन स्ट्रेट लाईन मध्ये असेल. पुन्हा बी कॉर्नरला आला तर त्याला त्याची डायरेक्शन चेंज करावी लागेल. पुन्हा आता तो बी कडून ए कडे येताना स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल करेल, त्याला डायरेक्शन चेंज करायची गरज नाही. पण ए पॉइंटला आल्यानंतर परत त्याला टर्न घ्यावा लागेल. कारण मी काय म्हटलं की त्याची जी काही इनिशियल पोझिशन होती आणि त्याची जी काही फायनल पोझिशन आहे, इनिशियल पोझिशन जिथं त्यानं स्टार्ट केली त्याच पोझिशनला तो येऊन थांबला पाहिजे. त्यानं इनिशियल पोझिशन ज्यावेळी स्टार्ट केली होती त्यावेळी त्याची जी काही फेसिंग होतं, दॅट फेसिंग इट इज फेसिंग टुवर्ड्स वेस्ट. तो पश्चिम दिशेकडे तोंड करून होता, बरोबर. त्यामुळं इथं आल्यानंतर पुन्हा त्याला इथं काय घ्यावं लागेल, टर्न घ्यावा लागेल. मग मी म्हणेन की त्याचा एक कंप्लीट राऊंड काय झाला, पूर्ण झाला. म्हणजे रेक्टँग्युलर शेपचा जर ट्रॅक असेल तर त्याच्यासाठी आपल्याला टोटल डायरेक्शन ऑफ मोशन चेंज किती वेळा करावे लागतात, 4 वेळा त्या ॲथलेटला त्याची डायरेक्शन चेंज करावी लागते. त्याचं जर मी हेक्झागोनल ट्रॅकच्या बाबतीत बघितलं आणि मी आता समजा ए या पॉइंट पासून जर मी ॲथलेटनं रनिंग स्टार्ट केलेलं आहे, तर ए पासून स्टार्ट झाली, बी ला आला, कॉर्नर आहे, त्याला डायरेक्शन चेंज करावी लागेल. सी ला आला, कॉर्नर आहे, चेंज करावी लागेल. डी ला कॉर्नरला चेंज करावी लागेल, ई कॉर्नरला चेंज करावी लागेल, एफ कॉर्नरला चेंज करावी लागेल, ए कॉर्नरला त्याला पुन्हा डायरेक्शन काय करावी लागेल, चेंज करावी लागेल. तर हेक्झागोनल शेपसाठी टोटल 6 वेळा त्याला 6 टाइम्स त्याला काय करावं लागते, डायरेक्शन ऑफ मोशन चेंज करावी लागते. तेच जर आता मी रेग्युलर ऑक्टागॉनच्या बाबतीमध्ये म्हटलं, रेग्युलर ऑक्टागोनल शेपच्या बाबतीत म्हटलं, आपण बघू प्रत्येक कॉर्नरला तो डायरेक्शन चेंज करणार. ए पासून पुन्हा मोशन सुरू झाली, ए कडून बी कॉर्नरला आला, त्याला डायरेक्शन चेंज करावी लागेल. सी कॉर्नरला आला, डायरेक्शन चेंज करावी लागेल. डी कॉर्नरला चेंज करावी लागेल, ई कॉर्नरला चेंज करावी लागेल, एफ ला चेंज करावी लागेल, जी ला करावी लागेल, एच ला करावी लागेल, ए ला करावी लागेल. तो असे टोटल 8 वेळा 8 टाइम्स त्याला डायरेक्शन ऑफ मोशन चेंज करावी लागेल. तर त्यातून एक जनरल ऑब्झर्वेशन मी काय म्हणू शकतो, ॲज द नंबर ऑफ द साइड्स ऑफ अ ट्रॅक इन्क्रीजेस, ॲथलेट हॅज टू टेक टर्न्स मोर अँड मोर ऑफन. म्हणजे हा जो ट्रॅक आहे, ज्याचे डिफरंट डिफरंट आपण शेप कन्सिडर केलेले आहेत, तर त्या ट्रॅकचा जो काही शेप आहे तो डिपेंड कशावरती आहे, नंबर ऑफ साइड्स, सॉरी नंबर ऑफ टर्न्स ते घेणे डिपेंड कशावरती आहे, नंबर ऑफ साइड्स ऑफ ट्रॅक किती आहेत. म्हणजे रेक्टँग्युलर असेल तर 4 आहे, हेक्झागोनल असेल तर 6 आहे, बरोबर. आणि इथं जर हा नंबर जसा वाढत आहे, इथं 4चा नंबर 6 झाला, 6चा नंबर 8 झाला, तो नंबर जसा वाढत चाललेला आहे तसं तितके वेळा त्याला काय घ्यावं लागत आहे, त्याची डायरेक्शन ऑफ मोशन त्याला चेंज करावी लागत आहे. तितके जास्त वेळा त्याला डायरेक्शन चेंज करावी लागेल.
आता मी ह्यातून काय म्हणतो, की ॲज द नंबर ऑफ द साइड्स ऑफ द ट्रॅक इन्क्रीजेस इनडिफिनिटली. म्हणजे आता इथं जसं मी रेक्टँग्युलरसाठी 4 म्हटले, हेक्सागोनलसाठी 6 म्हटलं किंवा रेग्युलर ऑक्टॅगोनलसाठी मी 8 म्हटलं. तसं म्हणतो मी हा नंबर वाढवत, वाढवत, वाढवत इनडिफिनाइट केला किंवा जर तो नंबर मी इन्फिनाइट नंबर केला, म्हणजे ती जी काही हा जो काही ट्रॅक आहे किंवा ह्या नंबर ऑफ साइड्स ऑफ ज्या काही ट्रॅक आहेत, तो नंबर इन्फिनाइट नंबर आहे. असं जर झालं, मग त्याला किती वेळा टर्न घ्यावा लागेल. तर बेसिक मॅथेमॅटिकल कन्सेप्ट जर इथं म्हटली मी, तर की जर मी नंबर ऑफ साइड्स ऑफ अ ट्रॅक इन्फिनाइट म्हटलं, तर ऑब्व्हियस हा जो काही ट्रॅकचा शेप आहे, हा ट्रॅकचा शेप कसा होईल? सर्कलचा शेप जसा असतो, तर सर्क्युलर शेप तो ट्रॅक होईल. बरोबर? आणि दुसरं म्हणजे लेंथ ऑफ ईच साइड्स विल डिक्रीज टू पॉइंट. म्हणजे इथं काय करत चाललोय आपण? जर मी हा सर्क्युलर शेप आहे असं म्हणत असेल, म्हणजेच काय? ही लेंथ जी आहे, हा जो ट्रॅक आहे, त्याची ही जी काही साईड आहे, त्या साईडची लेंथ ही कमी, 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 कमी होऊन तो फक्त एक सिंगल पॉइंट होईल. आणि कलेक्टिव्हली ते सगळे पॉइंट जर एकत्र आले, तर तो सर्क्युलर शेप तयार होईल. म्हणजे हा जो सर्क्युलर शेप आहे, हा छोट्या-छोट्या पॉइंट्सचा बनलेला असेल. बरोबर? आणि ते सगळे पॉइंट्स कलेक्टिव्हली एकत्र आले. हे कशासाठी म्हणतो मी? ज्यावेळी मी नंबर ऑफ साइड्स ऑफ अ ट्रॅक इन्फानाइट आहेत, असं जिथं असेल, त्यावेळी हा शेप काय होईल? सर्क्युलर शेप होईल. बरोबर? तर तो शेप सर्क्युलर होईल. तर यातून मी काय म्हणू शकतो, की ॲथलीट मूव्हज विथ अ व्हेलॉसिटी ऑफ अ कॉन्स्टंट मॅग्निट्यूड अलोंग द सर्क्युलर पाथ. ओन्ली चेंज इन हिज व्हेलॉसिटी इज ड्यू टू द चेंज इन डायरेक्शन ऑफ द मोशन. म्हणजे ह्या केसमध्ये मात्र काय होत आहे आता? मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे त्या सर्क्युलर पाथवरती. पण डायरेक्शन ऑफ मोशन काय होत आहे? चेंज होत आहे. मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, पण डायरेक्शन ऑफ मोशन चेंज होत आहे. ही अशी होणारी जी काही मोशन आहे, त्या मोशनला आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणतो. अँड युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इट इज वन काइंड ऑफ एक्सिलरेटेड मोशन आहे. एक्सिलरेटेड मोशन इज म्हणजे त्याला आपण एक्सिलरेटेड मोशन सुद्धा म्हणू शकतो. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनला accelerated motion सुद्धा म्हणू शकतो. So this is all about uniform circular motion. About this, we will discuss more in coming videos. Thank you.